पुण्याहून नाशिकच्या दिशेने प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारा माल ट्रक सिन्नर पोलिसांनी पकडलाय। या ट्रकमधून 9,76,000 रुपये किमतीचा गुटखा हस्तगत केलाय। 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। नाशिक पुणे महामार्गावरून नाशिकच्या दिशेने गुटख्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना मिळाली होती। त्यांच्या आदेशाने सिन्नरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी नाशिक पुणे महामार्गावर घोटी बायपास येथे संशयास्पद ट्रक पकडण्यासाठी सापळा रचला होता। पुणे बाजूकडून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक MH15DK 5643 ची पोलिसांनी तपासणी केली। या ट्रकमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला हिरा पान मसाला, सुगंधित गोवा रॉयल 717 तंबाखूचा 9,76,080 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। संशयित ट्रक चालक समीर हाफिक इनामदार वय 24 राहणार इंदिरानगर नाशिक आणि त्यास गुटखा विकणारा सनील नमेश नाईकवाडी वय 33 राहणार धामणगाव पाट तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून गुटखा विक्रीच्या रॅकेट संदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली आहे। आणखी काही संशयितांची नावे निष्पन्न झाली असल्याचं पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी।